जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। दैन्य दरिद्र निवारिणी जय देवी भक्तों की प्रियकारिणी। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा। महाकाली सरस्वती दुर्गा। वैष्णव देवी कामाक्षा। विंध्यवासिनी योगमाया। तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे। स्नेह भरा नाता। असुरराज शत्रुहंता यांचा जय असो। असुरराज शत्रुहंता यांचा। राक्षसराज दुर्जय यांना शत्रुहंताचा प्रणाम। माझे परममित्र शत्रुहंता यांचं हार्दिक स्वागत आहे। राक्षसराज दुर्जय, मी तुमची प्रत्येक समस्या दूर करीन। राजा रत्नाकरला संपवणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे। नाही मित्रवर नाही, असं चुकूनही करू नकोस, कधीच नाही। का मित्रा, का? कारण माझ्या चिंतेचं कारण राजा रत्नाकर नाही, कुणी दुसरं आहे। मग कोण आहे जे तुम्हाला त्रास देत आहे? रत्नाकराची मुलगी वैष्णवी। वैष्णवी, तुझी ही समस्या तुझा हा मित्र दूर करेल। मी वैष्णवला नष्ट करेन। मी वैष्णवला नष्ट करेन। माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्ण विश्वास आहे की तुला वैष्णवीला नष्ट करण्यात अवश्य यश मिळेल। पिताश्री, हे संसार नश्वर आहे। या संसारात जन्मलेला प्रत्येक जीव नश्वर आहे आणि नश्वर असल्या कारणाने तो एक दिवस नष्ट होणारच आहे।
मग दुसऱ्यांना नष्ट करण्याची इच्छा का करावी? मित्र दुर्जय, मी तुमच्या मृत्यूचा मृत्यू होईन. हा हा. पिताश्री, माताश्री, मृत्यूवर कधी कुणी विजय मिळवू शकतं का? मग मृत्यूचा मृत्यू बनण्याची महत्वाकांक्षा का केली जाते? अचानक तू असं का बोलते आहेस वैष्णवी? आम्हाला अशा बोलण्याने भीती वाटत आहे मुली. भीती तर त्या दुष्ट, दुराचारी आणि दुष्ट आत्म्यांना वाटली पाहिजे, ज्यांना संकेत मिळूनही ते आपल्या आत्म्यात त्या परमात्म्याचं दर्शन करायचा प्रयत्न करत नाही. ज्यांना संकेत मिळूनही ते आदिशक्तीच्या समोर आपलं शीश नाही झुकवत. मस्तक तर आता रत्नाकर झुकवेल. राक्षसराज दुर्जय, रत्नाकर मस्तक झुकवणार. तो तुमच्या समोर हात जोडून प्रार्थना करेल, पाय पकडून विनंती करेल. नाही शत्रुहंता, नाही. राजा रत्नाकरचा विश्वास इतका दुर्बळ नाही. मी रत्नाकराच्या आत्मविश्वासाला तोडण्यासाठीच त्याच्याकडे माझा दूत पाठवू इच्छितो, ज्याची जीभ तलवारीप्रमाणे शत्रूच्या विश्वासाचे तुकडे तुकडे करून टाकेल. मी माझे स्वामी, वीरांचे वीर, महाराज शत्रुहंता यांचा दूत, त्यांचा संदेश राजा रत्नाकर यांच्यासाठी घेऊन आलो आहे. स्वतःला बलवान समजणारा दुर्बळ रत्नाकर, दूत, शिष्टाचाराच्या मर्यादेचे उल्लंघन करण्याचं धाडस करू नकोस. महाराज जर आपल्या शक्तीचं अश्लाघ्य प्रदर्शन करत नाही आहेत, तर त्याचा अर्थ हा नाही की ते दुर्बळ झाले आहेत. राजा रत्नाकर, मी इथे एकटा आहे, तेव्हा तुमचे हे कर्मचारी, हे मंत्री मला शत्रू पक्षात एकटा समजून माझ्यावर क्रोधित होऊन हे समजण्याची चूक करत आहेत की ते आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहेत. प्रदर्शन, पण क्रोधाचे प्रदर्शन तेच दाखवतात जे दुर्बळ असतात. दुर्बळ. सेनापती, अतिथीने जर अपमान केला तर तो सहन करणे हाच यजमानाचा धर्म असतो. श्रीमान दूत हे आपले अतिथी आहे, त्या नात्याने ते काहीही करोत तरी त्यांचा मान सन्मान करून आपल्याला आपला धर्म निभावलाच पाहिजे. संदेशाचे पुढे वाचन व्हावे. स्वतःला बलवान समजणाऱ्या दुर्बळ रत्नाकर, तुझ्यामुळे माझे मित्र असुरराज दुर्जय यांना विविध अडचणी सहन कराव्या लागल्या आहेत, परंतु तुझ्या प्रारब्धाला माझ्या मित्राने आपल्या विशाल हृदयाचं प्रदर्शन करत तुला माफ केलं आहे, ज्या कारणाने तू अजूनच डोक्यावर बसला आहेस. हे रत्नाकर, असुरराज दुर्जय यांच्या प्रती तुमच्या अपराधांची सूची कुंभकर्णाच्या झोपेपेक्षा मोठी आहे. म्हणूनच याचा उद्धार आपण करू इच्छित नाही. महाराज, जर आज्ञा असेल तर याची यादी द्यायला मी तयार आहे. महाराज, निश्चिंत होऊन आज्ञा द्यावी. आज्ञा आहे. श्रीमान दूतजी, आमच्या महाराज रत्नाकरांचा पहिला अपराध हा आहे की यांनी आपल्या राज्यांच्या सीमांची रक्षा केली आहे. इतकेच नाही तर यांनी आपल्या आणि आपल्या राज्याच्या स्वाभिमानाला चेतावणी देणाऱ्या असुरराजच्या सैन्याला युद्धभूमीत पुकारले, परंतु असुरराज दुर्जय यांचे सैन्य आमच्या सैन्याचा सामना करू शकले नाही आणि म्हणूनच घाबरून त्यांनी पलायन केले. हाही महाराजांचा अक्षम्य अपराध होता, हो ना? आणि जेव्हा बळ आणि शक्तीच्या दुरुपयोगाने काही साध्य झाले नाही, तेव्हा असुरराज दुर्जय आपल्या असुरी मायेचा पण दुरुपयोग करू लागला. आधी एक राक्षस आणि नंतर डाकणीने
आमचे महाराज रत्नाकर यांची सुकन्या राजकुमारी वैष्णवी हिचा छळ आणि बळाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि या दुस्साहसाची शिक्षा म्हणून नष्टभ्रष्ट झाले. आणि हाही महाराजांचा एक अपराधच होता. श्रीमान दूत, एवढे सगळे घडूनही असुरराज दुर्जय यांचे डोळे नाही उघडले. याचा आम्हाला पश्चाताप आहे. पश्चाताप राजा रत्नाकरला तेव्हा होईल जेव्हा ते आमचे महाराज शत्रुहंता यांची मागणी मान्य करणार नाहीत. महाराज शत्रुहंता यांची मागणी आहे या सगळ्या अपराधांच्या दंड बदल्यात राजकुमारी वैष्णवीला आमच्या महाराजांच्या स्वाधीन केले जावे, नाहीतर महायुद्धासाठी तयार व्हावे. हे दूत, तू जो संदेश घेऊन आला आहेस, आमचे महामंत्री आणि आमचे दरबारी सगळे त्याच्या तळाशी पोचले आहेत. महाराज शत्रुहंता आमच्या राजदरबारात तुझ्या तोंडून त्यांचे वाईट विचार ऐकवून आम्हाला घाबरवू आणि धमकवू इच्छितात. परंतु आम्हाला ना शत्रूला घाबरणे मान्य आहे, ना शत्रूच्या अनुचित मागणी समोर झुकणे मान्य आहे. तुम्ही जाऊन त्यांना आमचा हा संदेश सांगा की आम्ही फक्त ईश्वराला घाबरतो, कुणा मानवाला किंवा दानवाला नाही. आणि एका शेजाऱ्याच्या नात्याने आम्ही एक शेवटचा प्रस्ताव महाराज शत्रुहंता आणि दुर्जय दोघांना देऊ इच्छितो की जर आपले भले इच्छिता तर राजकुमारी वैष्णवीला हात लावण्याचा प्रयत्न पण करू नका, कारण आम्ही आमच्या शेजाऱ्यांना नष्ट होताना बघू इच्छित नाही. जा श्रीमान दूत, आमचा हा संदेश आपल्या महाराजांना ऐकवा. ज्या दूताच्या माध्यमातून शत्रुहंताने आपल्या वैष्णवला मागण्याची हिम्मत केली होती, त्या दूताची जीभ हाचडून पाठवून द्यायला हवी होती. वैष्णव आपली एकुलती एक लाडकी कन्या आहे. त्या दुरात्मा दुर्जयचे आपण काय वाकडे केले आहे की तो आपल्या या वैष्णवकडे अशा वाईट नजरेने बघत आहे. जाऊ दे, जरा धीराने घे विजया. धीराने कसे घेणार? तो अधर्मी दुर्जय आपल्या कन्येचे अपहरण करू पाहतो आहे आणि मी एक आई होऊन धीर कसा ठेवू? हे अशक्य आहे स्वामी, हे अशक्य आहे. आधी सुद्धा त्या दुष्ट आत्म्याने आपल्या वैष्णवीला मारण्याचे प्रयत्न केले होते आणि आता त्याचे धाडस तर किती बघा. वैष्णवला त्याच्या स्वाधीन करण्याचे आपल्याला आदेश देऊन किती दुष्ट वृत्ती दाखवून देतो आहे. वैष्णवी आमचा आत्मा आहे, आम्ही वैष्णवीला त्याच्या स्वाधीन कसे करू शकतो? विजया, ज्या क्षणी दूताने दुर्जय आणि शत्रुहंताचा संदेश दरबारात ऐकवला, त्या क्षणापासून माझे मन वैष्णवीला बघण्यासाठी व्याकुळ होत आहे. परंतु वैष्णवी आहे कुठे? ती इथेच कुठेतरी असेल. परंतु ती आपल्या कक्षात नाहीये. कक्षात नाहीये? महाराज, वैष्णव, मुली वैष्णवी, वैष्णवी, वैष्णवी. तासी, वैष्णव कोठे आहे? आपल्या कक्षात आहे. ती कक्षात तर नाहीये. कक्षात नाहीये? महाराज, त्या मायावी दुर्जयने आपल्या जादूने आपल्या मुलीचं अपहरण तर केलं नाही ना? नाही, असं होऊ शकत नाही विजया. वैष्णवी, वैष्णवी, वैष्णव, कुठे आहेस तू? वैष्णव, वैष्णवी, वैष्णवी, वैष्णव, वैष्णव, वैष्णवी, वैष्णवी, वैष्णवी. ती बघा. चला
वैष्णवी, वैष्णव, कुठे कुठे नाही शोधलं आम्ही दोघांनी तुला. आणि तू इथे बसली आहेस. इथं तुमच्या जवळच आहे. वैष्णवी तर ध्यानस्थ आहे. मग आता कोण बोलले? आम्ही धन्य झालो मातेश्वरी. तुम्ही दर्शन देऊन आम्हा दोघांवर कृपा केली माताश्री. आमच्यासाठी काय आज्ञा आहे मातेश्वरी? हे रत्नाकर, हे विजया, आपण दोघे माझे परम भक्त आहात. मी वैष्णवीच्या रूपात सदैव तुमच्या जवळ राहते. ही तुमची आमच्यावर कृपा आहे मातेश्वरी. परंतु आपण हे विसरला आहात की वैष्णवीने आपल्याकडे जन्म का घेतला आहे. हे रत्नाकर, आपण पूर्वजन्मी समुद्रराज होतात. देवता आणि दैत्य यांच्या समुद्र मंथनामुळे मी समुद्रातून प्रकट झाले आणि या नात्याने आपली कन्या झाले. त्यावेळी जेव्हा माझा विवाह भगवान विष्णूंशी झाला तेव्हा आपणच माझे कन्यादान केले होते. मम सुता सहधर्मचरी तव प्रतीक्षजैनां भद्रं ते पाणिं ग्रहणीष्व पाणिना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा. या जन्मात आपल्याला याची आठवण नाही राहिली की त्यावेळी आपण माझ्याकडे प्रार्थना केली होती. पुत्री, आपल्या मुलीचा विवाह करून स्वतःच्या हाताने तिचे कन्यादान करण्याचे जे अत्याधिक सुख आहे ते तर मी प्राप्त केले. परंतु एका पित्याला खरे सुख हे लहानग्या बालिकेला आपल्या मांडीवर खेळवण्यात मिळते. तिचे गुडघ्यावर रांगणे, मग वडिलांचे बोट पकडून तिचे प्रथमतः उभे राहणे आणि तिच्या बोबड्या बोलण्यात जे परमसुख मिळतं त्यापासून तर मी वंचितच राहिलो आहे. हा माझ्यावरचा अन्याय आहे. मी तुमच्याकडे न्याय मागतो, एका पित्याचा अधिकार मागतो. मुलीच्या समोर हात जोडून या मुलीला लज्जित करू नका. मी तुमची ही इच्छा पण पूर्ण करेन. परंतु कधी? त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. आपण सागर आहात. आपल्याला रत्नाकर देखील म्हटले जाते. त्रेतायुगात मी जेव्हा वैष्णव देवीच्या रूपात जन्म घेईन त्यावेळी आपण रत्नाकर नावाच्या एक परमप्रतापी राजाच्या रूपात जन्म घ्याल. हे रत्नाकर, आपल्या प्रार्थनेचा मी स्वीकार केला. माझे पालन पोषण करण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या या जन्मात मी आपल्या घरी वैष्णवीच्या रूपात जन्म घेतला. परंतु वैष्णवीच्या जन्मानंतर आपण पुत्री मोहाच्या अधीन झाला आहात. राजा, राणी, मी अनेक वेळा परत परत तुम्हाला साक्षात्कार घडवला की ज्यामुळे तुम्हा दोघांनी माझे मूळ स्वरूप विसरू नये. परंतु कन्येच्या मोहाच्या अधीन झाल्याने आपण वैष्णवीचे दिव्य रूप बघू शकला नाहीत. हे राजन, हे राणी, मी आपल्याला आधीच सांगितले होते की माझा वैष्णवी अवतार घेण्याचा उद्देश निर्धारित आहे आणि म्हणूनच माझ्या उद्देश पूर्ततेच्या मार्गात आपल्या ममतेचे अडथळे निर्माण करू नका. तुमची ममता माझ्या मार्गातील अडथळा बनलाच आहे, पण त्याचबरोबर आपली ही ममता तुम्हाला तुमच्या उद्देशापासून दूर सारत आहे. हे मातेश्वरी, मी आपला संकेत समजलो आहे. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करावी.
ह्यानंतर मी कधी माझे कर्तव्य पण विसरणार नाही आणि उद्देशापासून दूरही जाणार नाही. पिताश्री, माताश्री, कोणत्या विचारात हरवला आहात तुम्ही दोघे? तुझ्यामुळेच आम्हाला साक्षात्कार झाला आणि तूच आम्हाला विचारती आहेस. तू तर आमची आई आहेस भगवती. मी तर तुमची वैष्णवी आहे माताश्री. हे आई, तू माझी परीक्षा घेऊ इच्छितेस, परंतु आता मी मुलीच्या मोहापायी अधीन होऊन माझ्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही आणि आपल्या या अवताराच्या उद्देशात माझ्या ममतेचा अडथळा निर्माण करणार नाही. हे मातेश्वरी, जो आपला उद्देश असेल तोच आमचाही असेल आणि माझा सगळ्यात प्रथम उद्देश असेल अधर्मी शत्रुहंताचे दमन. राक्षसराज, तुम्ही माझ्या या विशाल सैन्याला बघत आहात ना? हा. राक्षसराज, ज्या रत्नाकरने आमच्या दूताला मोकळ्या हाती पाठवले त्या रत्नाकरचा तर मी युद्धभूमीत वध करेन, त्याच्या राज्याला उद्ध्वस्त करून टाकेन. आणि ज्या मुलीने तुम्हाला हैराण केले आहे त्या वैष्णवीला तर मी माझ्या मुठीत पकडून आपल्या चरणात आणून टाकेन. शत्रुहंता माझ्या मित्रा, मला तुझ्यावर, तुझ्या बाहुबळावर, तुझ्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे. तू अवश्य विजयी होणार. आता मला आज्ञा द्यावी. विजयी व्हा, यशस्वी भव माझ्या मित्रा, यशस्वी भव. चला सारथी. महाराज, ज्या शत्रूने आपल्या वैष्णवची आपल्याकडे मागणी केली होती त्या शत्रुहंताला रणभूमीत नष्ट करून टाका आणि त्याचं ते मस्तक ज्यावर त्याचे डोळे आहेत, ज्यांनी माझ्या वैष्णवकडे वाकड्या नजरेने पाहिले, त्या मस्तकाची रणात आहुती देऊन टाका. निश्चिंत रहा महाराणी. तुम्ही ही जी तलवार आम्हाला दिली आहे तिने नेहमीच शत्रूच्या रक्ताने टिळा लावला आहे, म्हणून विश्वास ठेवा, मी या तलवारीला नववधू बनवूनच परत येईन. महाराज रत्नाकरांचा विजय असो. महाराज रत्नाकरांचा विजय असो. महाराज रत्नाकर. जय महालक्ष्मी, जय महामाया, जय सिंधु सुता, जय विष्णु प्रिया, हम पे रखना